उन्हाळ्याच्या दिवसात पोटाला थंडावा देणारी आणि मन तृप्त करणारी घट्टसर मलाईदार लस्सी आज आपण बनवणार आहोत। ही लस्सी आपण घोटून बनवणार आहोत, त्यामुळे अगदी दाणेदार आहे। ज्याप्रमाणे मार्केटमध्ये लस्सी मिळते त्याच प्रकारची लस्सी आज आपण घरी पाहणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा। यामध्ये मी गुलकंद घातलेला आहे की जेणेकरून ते पोटाला थंडावा देण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं। तर लस्सी आपली तयार आहे। नमस्कार, मी सुचिता। आज आपण घट्टसर अमृतसरी लस्सी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर सर्वात आधी आपण इथे दही लावून घेणार आहोत। तर रात्री मी दही लावलेलं होतं। आंबट दह्याचे 2 चमचे घ्यायचे आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला दही लावायचं आहे त्या भांड्याला अशा प्रकारे हे जे दही आपण घेतलेलं आहे ते लावून घ्यायचं आहे की जेणेकरून दही लागायला मदत होते। आता हे आंबट दही जे आहे या डब्याला मी लावून घेतलेलं आहे आणि इथे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे। दूध उकळून मग रूम टेम्परेचरला आलं की मग त्याचं आपल्याला दही लावायचं आहे। जर दही जे आपण विरजनाचं दही घेतलेलं आहे ते थोडंसं कमी आंबट असेल तर 2 ते 2.5 चमचे घेतले तरीही चालेल। आता इथे मी दूध घेतलेलं आहे, साधारण 1 लिटर दूध आहे। चांगलं कडकडीत इथे गरम करून घेतलं होतं आणि रूम टेम्परेचरला आलं की त्यानंतरच आपल्याला दही लावायचं आहे। एकदम गरम दुधाचं दही लावायचं नाही, नाहीतर दही मग चिकट होतं, गिळगिळीत होतं। रूम टेम्परेचरला आलेलं दूधच आपण यामध्ये घालायचं आहे। आता हे दूध आपल्याला यामध्ये घातलं की हे साधारण 20 ते 25 वेळा गोल गोल फिरवून घ्यायचं की जेणेकरून जे विरजनाचं दही आहे ते दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। आमच्या सासूबाई तर म्हणतात की दही विरजन लावताना 50 वेळा गोल गोल फिरवलं की विरजन छान लागतं, पण इतक्या वेळ मी फिरवलं नाही। अगदी 20 ते 25 वेळा गोल गोल फिरवलं आणि हे दही लावण्यासाठी तयार झालेलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं। सकाळी आपल्याला पाहायचं आहे, सतत याला हलवायचं नाही। एका बाजूला मी ठेवून दिलेलं आहे। लस्सीमध्ये घालण्यासाठी इथे मी गुलकंद केलेला आहे, हे घरीच बनवलेलं आहे। त्यानंतर पिस्ता थोडासा कुटून घेतलेला आहे, सुकलेलं जे खोबरं आहे ते किसून घेतलेलं आहे, चेरी घेतले आहे, तुटी फ्रुटी घेतली आहे। आता सकाळी मी हा डबा फ्रीजमध्ये ठेवला होता, दही छान लागलेलं आहे आणि आता थंड देखील झालेलं आहे। तर तुम्हाला इथे मी दाखवते हे दही किती छान घट्टसर झालेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता, अगदी याचे छान गोळे गोळे तयार झालेले आहेत। असंच दही आपल्याला लस्सीसाठी हवं आहे। आता हे दही आपल्याला फेटायचं नाहीये, अगदी एक हलक्या हाताने याला मिक्स करायचं आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। जर आपण या दह्यातच साखर घातली आणि घोटत बसलो तर ते दही पातळ होणार, त्यामुळे इथे मी 1 कपभर दुसऱ्या भांड्यामध्ये दूध घेतलेलं आहे। हे थंड दूध आहे आणि यामध्ये आपल्याला जितकी साखर हवी आहे तितकी साखर यामध्ये घालायची आहे। आता साधारण 9 ते 10 चमचे किंवा 1 वाटी साखर आपल्याला लागणार आहे, तर ती यामध्ये मी घालून घेते आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे। साधारण 10 चमचे इथे मी साखर घेतलेली आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। बरेच लोक यामध्ये काळं मीठही वापरतात, पण इथे आपलं नॉर्मल मीठ मी इथे वापरलेलं आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। साखर जी आहे ती दुधात विरघळली पाहिजे। जर आपण डायरेक्ट दह्यामध्ये साखर घातली असते आणि फिरवत बसला असतो तर ते दही घट्ट राहिलं नसतं, पातळ झालं असतं। आता हे दही आपल्याला एका पातेल्यात घ्यायचं आहे आणि दुधाचं साखर घातलेलं जे दूध आहे ते आपण यामध्ये घातलेलं आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही बर्फाचे तुकडे देखील घालू शकता। आता विस्करने मी अगदी हलक्या हाताने हे मिक्स करून घेते। तुम्ही रवीचाही वापर करू शकता आणि हलक्या हाताने आपल्याला हे गोल फिरवत मिक्स करून घ्यायचं आहे। आता साखर दह्यामध्ये छान मिक्स झालेली आहे। तुम्ही ते पाहू शकता दही किती घट्टसर आहे। जर तुम्हाला लस्सी पातळ आवडत असेल तर यामध्ये थोडंसं दूध घातलं तरीही चालेल, पण अशी घट्ट मलाईदार लस्सीच प्यायला छान वाटते, त्यामुळे मी इथं जास्त दूध यामध्ये घालणार नाहीये। यामध्ये वेलदोड्याची पावडर घातलेली आहे, ती देखील आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आता ही लस्सी आपलं बेसिक लस्सी तयार आहे। आता सर्व करायला घेणार आहोत। आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। आता हे जे ड्रायफ्रुट्स आपण घेतलेले आहेत ते आपण लस्सीमध्ये घालणार आहोत। जर तुम्हाला आवडत असेल तर गुलकंद डायरेक्ट लस्सीमध्ये किंवा दह्यामध्ये घातलं तरीही चालेल। आता सर्व करण्यासाठी इथे मी घट्टसर असं दही यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर मी इथे कोकोनटचं आईस्क्रीम बनवलेलं होतं, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। खूप मस्त हे आईस्क्रीम बनलेलं होतं,
तुम्ही ते पाहू शकता. वर आईस्क्रीम घातलेलं आहे आणि त्यावर आपण जे घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत त्यांनी गार्निश करणार आहोत. इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, कुटलेले पिस्ते घेतलेले आहेत, टुटी फ्रुटी घेतलेली आहे, त्यानंतर आपण चेरी घेतलेली आहे. गुलकंद वर मी डेकोरेशनसाठीच वापरणार आहे. अशा प्रकारे तयार झाला आपला मलाईदार लस्सीचा ग्लास. आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आवडली तर कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.